दादक 26 नोव्हेंबर शूरवीरांची कथा. एका सुंदर संध्याकाळी मुंबई शहर जगमगत होते. लोक आपापल्या घराकडे निघाले होते. काही हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, तर काही रेल्वे स्टेशनवर गप्पा मारत होते. पण त्याच वेळी समुद्राच्या लाटांमध्ये एक बोट मुंबईकडे येत होती. त्या बोटीत होते मॉडस दहशतवादी जे वाईट हेतू घेऊन आले होते. पर स्टेशनवर गोंधळ मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST रेल्वे स्टेशन गर्दीने भरले होते. अचानक 2 दहशतवाद्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडायला सुरुवात केली. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. त्याच वेळी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय सालस्करन हे शूर अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या आणि ते शहीद झाले. अरास शूर तुकाराम ओंबलेओंडास एका रस्त्यावर अजमल कसाब नावाचा दहशतवादी गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला अडवलं. तुकाराम ओंबलेओंडास यांनी त्याला थांबवण्यासाठी केवळ एक काठी वापरली. त्यांनी कसाबच्या बंदुकीला घट्ट पकडले. जरी त्यांना गोळ्या लागल्या तरी त्यांनी त्याला सोडले नाही. त्यांच्या शौर्यामुळेच अजमल कसाब जिवंत पकडला गेला. आलानान हॉटेलमधील लढाई. दुसऱ्या बाजूला ताज हॉटेलमध्ये अनेक लोक अडकले होते. NISG कमांडो संदीप उन्नीकृष्णन आपल्या टीमसोबत आत गेले आणि अनेकांना वाचवले. ते शेवटी शहीद झाले, पण त्यांनी मोठ्या प्रमाणात जीव वाचवले. शेवटच्या या लढाईत मुंबईने खूप मोठं नुकसान सहन केलं, पण शूर पोलीस आणि जवानांमुळे शहर पुन्हा उभं राहिलं. त्यांच्या शौर्याची आठवण कायम राहील. लव.